स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं आज होणारं लग्न पुढे ढकललं। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे निर्णय घेतल्याची कुटुंबीयांची माहिती। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधामध्ये भाजपचं आंदोलन। मंगलप्रभात लोढांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध। परिसरामध्ये प्रचंड गोंधळ। अमित ठाकरेंचं नवी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन पोलीस ठाण्यामध्ये लावली हजेरी। नोटीसही स्वीकारली। मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या। वरळीतील राहत्या घरी गौरी पालवे यांनी गळफास घेतला। कौटुंबिक वादातून आत्महत्या झाल्याची माहिती। गौरीची आत्महत्या नसून हत्याच, माहेरच्यांचा पतीवरती गंभीर आरोप। सरकारने सीबीआय चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, कुटुंबीयांची मागणी। गौरी पालवे आत्महत्येच्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही, अंजली दमानी यांचा सवाल। तर आमच्या भगिनीला न्याय मिळावा, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। दुराव्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। नाराजी नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। तर सत्कार मूर्तींसाठी मध्ये 2 खुर्च्या सोडल्याची शिंदेंची माहिती। सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असल्याची बावनकुळेंची माहिती। काँग्रेस आणि मनसेच्या युतीच्या भूमिकेवरून विजय वडेट्टीवार यांचा यूटर्न। काल मनसेसोबत युतीचे दिले होते संकेत, तर आज वक्तव्यावरून माघार। आपल्याला पाडण्यासाठी भाजपची शेकापला मदत। विधानसभेची आठवण सांगत शहाजी बापूंचा हल्लाबोल। तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत एकनाथ शिंदेंचा एल्गार। बारामतीत आमच्या उमेदवारांवरती दबाव। योगेंद्र पवार यांच्याकडून अजित पवारांवरती रोख। प्रत्येक उमेदवाराला 20 लाखांची ऑफर दिल्याचाही दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।